वेदगंगेच्या काठावर बसलेल्या मुरगुड येथील ऐतिहासिक दत्त मंदिरात सध्या एका दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या जोडीची चर्चा रंगली आहे. सहसा लोकवस्तीत न आढळणारं उदमांजर या प्राण्याची एक जोडी मंदिर परिसरात आढळून आली असून त्यानं सुरक्षितपणे पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलंय. वेदगंगा नदीकाठी स्मशानभूमीच्या पलीकडे असलेल्या जुन्या दत्त मंदिरात ही घटना घडली आहे. मंदिराचे श्रीपूजक अनुबोध गाडगीळ हे नित्यनियमाप्रमाणे दत्तमूर्तीची पूजा करत असताना त्यांना मूर्तीच्या पाठीमागून मांजराच्या ओरडण्यासारखा पण तीव्र असं गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं असता लांब शेपटी असलेली रानटी मांजरांसारखी दिसणारी 2 जनावरं तिथं बसलेली दिसली. सुरुवातीला या प्राण्यांना पाहून श्रीपूजक गाडगीळ यांच्या मनात कुतूहल आणि काहीशी भीती निर्माण झाली. स्मशानभूमीच्या नजीक आणि देवळात या प्राण्यांनी आश्रय घेतल्याने एक वेगळा संभ्रम निर्माण झाला होता. त्यानं हुसकावण्याचा प्रयत्न केला असता ते प्राणी अंगावर धावून येत होते. अखेर काठीच्या साह्याने त्यांना तिथून बाहेर काढलं. मात्र दुसऱ्या दिवशी ही जोडी पुन्हा मूर्तीच्या मागे ठाण मांडून बसलेली आढळली. प्राण्यांचा आक्रमक पवित्रा पाहून गाडगीळ यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्रांना पाचारण केलं. सर्पमित्र रघुनाथ बोडके, अमर सुतार आणि सर्जीराव भाट यांनी घटनास्थळी धाव घेतली. वन्यजीव संरक्षण कायद्याचं गांभीर्य ओळखून त्यांनी मोठ्या शिताफीनं या उदमांजराच्या जोडीला एका बारदानाच्या पिशवीत सुरक्षितपणे जेरबंद केलं. हे प्राणी दुर्मिळ असल्यानं आणि वन्यप्राणी संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित असल्यानं सर्पमित्रांनी त्यांना तातडीनं वनरक्षक खात्याच्या स्वाधीन केलं. निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक असलेला हा प्राणी सुरक्षित स्थळी पोहोचवल्यानं समाधान व्यक्त होत आहे. नदीकाठी असलेल्या पावसाळ्यात या मंदिरात पुराचं पाणी शिरतं. अशावेळी गावातील तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन मशीनच्या साह्याने स्वच्छता करतात. याच मंदिरात आता निसर्गाची ही अनोखी किमया पाहायला मिळाल्यानं दत्तभक्तांमध्ये या उदमांजराची चर्चा सुरू आहे. मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जीराव भाट.